या ठिकाणी सन्माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय विनोदजी खटके साहेबांना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। तसेच या ठिकाणी आज या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला वधू आणि वराला शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतोय अख्तरजी मिस्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी या ठिकाणी विनंती करतोय या ठिकाणी मंचावरती अनेक मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्व मान्यवर मंडळींचा यथोचित असा सन्मान व्हीएस पॅंथर युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी होतो आहे। मी यानंतर या ठिकाणी विनंती करतोय शैलेश भैया लाहोटी यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी शरदजी किनीकर यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे। मी विनंती करतो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। विनंती आहे शैलेशजी लाहोटी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करतो या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। यानंतर या ठिकाणी व्हीएस पॅंथर युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी कांबळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यानंतर या ठिकाणी आज या विवाह सोहळ्याला सन्माननीय रवींद्रजी काळे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे। निलेशजी कांबळे यांना विनंती आहे आपण त्यांच्यासोबत शरद किनीकर यांच्यासोबत या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे। यानंतर या ठिकाणी सन्माननीय सर्जेरावजी मोरे साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। निलेशजी कांबळे आपणास विनंती आहे आपण त्यांचा यथोचित असा सन्मान व्हीएस पॅंथर युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी करायचा आहे। यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्माननीय प्रेरणाताई होनराव यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। विनोदजी वागचौरे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। सन्माननीय प्रेरणाताई होनराव यांचं आगमन मंचावरती झाले, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब यांचाही सन्मान व्हीएस पॅंथर युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने होणार आहे। किरणजी पाया यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। भैया साऊंडचा आवाज वाढवा इथला। यानंतर या ठिकाणी माजी महापौर सन्मान्य अख्तरजी मिस्त्री साहब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अख्तर मिस्त्री जी आपका मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और यहाँ पर अख्तर जी मिस्त्री इनका भी स्वागत होने वाला है। ॲडव्होकेट प्रतीक कांबळे यांना विनंती आहे विधी विभागाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते म्हणजे आमचे ॲडव्होकेट प्रतीक कांबळे ते या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील। मी त्यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे। या ठिकाणी सन्माननीय गुलजीत सिंग जुन्नी यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय। आज के इस महफिल के अंदर दो दूल्हे हैं। जो पहले दूल्हे का इजाब कबूल किया जा रहा है आज के जो दूल्हे हैं जनाब कासिम जिलानी साहब, इनके अक़द में जनाब सुल्तान शेख की दुख्तर ने अख्तर अल्तशा बेगम को 5051 रुपये महर नकद के साथ कासिम जिलानी साहब शेख आपके अक़द में दिया गया। क्या आपने आपके मुवक्किला अल्तशा बेगम सुल्तान साहब को 5051 रुपये महर नकद के साथ कबूल किए? अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने उसको और अदा किया उसके महर को। कबूल किया मैंने उसको और अदा किया उसके मिक़दार महर को। ये दूसरे दूल्हे जनाब मोहम्मद ज़ुबैर मोहम्मद ज़ैर
ज़ुबैर साहब के फर्जंद मोहम्मद जैद और जनाब सलीम साहब की दुख्तर नेक अख्तर सानिया बेगम आज के दूल्हे हैं मोहम्मद जैद ज़ुबैर शेख, दुल्हन हैं सानिया सलीम शेख और वकील हैं रऊफ़ अशाजी मोमिन अतीक अंसारी खालिद अंसारी और जनाब अमजद साहब। इन हज़रात की वकालत से और गवाही से हाजिरीन मजलिस के रूबरू जनाब मोहम्मद जैद ज़ुबैर साहब के अक़द में सलीम साहब की दुख्तर नेक अख्तर सानिया बेगम को 5100 रुपये महर मुअज्जल यानि उधार के जनाब मोहम्मद जैद ज़ुबैर के अक़द में दिया गया। क्या मोहम्मद जैद आपके मुवक्किला को 5100 रुपये महर उधार के साथ कबूल किए? अल्हम्दुलिल्लाह, कबूल किया मैंने उसको और उसके महर को। कबूल किया मैंने उसको और उसके महर को। कबूल किया मैंने उसको और उसके महर को। दुआ होती है, इन्हें प्रार्थना की जाती है दूल्हा दुल्हन के लिए, यहाँ जितने भी दूल्हे दुल्हन हैं सब के लिए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफ़ीन मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना शफ़ीन मौलाना बारिक सलीम। अल्लाह तो रहम का, करम का, आफ़ियत का मामला फरमा। यहाँ जो निकाह हो रहा है इन दोनों निकाहों के अंदर खूब मतलब बरकत अता फरमा, दोनों ख़ानदानों के जोड़ मोहब्बत अता फरमा। अल्लाह तो जोड़ को पसंद करता है। यहाँ विनोद खटके के ज़रिए से इतने सारे लोगों को जोड़ा गया है। अल्लाह विनोद खटके और उनके सभी दोस्तों को निरोगी आयुष्य देते हुए इनको और ज़्यादा काम करने की अल्लाह तौफीक अता फरमा। या तमाम सबके गुनाहों को माफ़ फरमा, सबको सेहत आफियत अता फरमा और सबको माँ बाप की खिदमत करने की तौफीक अता फरमा। दूल्हा दुल्हन के अंदर खूब मोहब्बत और बरकत अता फरमा। अल्लाह सभी के गुनाहों को माफ़ फरमाते हुए इस अक़द को अल्लाह तो कबूल और मंजूर फरमा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तुफ़ैल में इस दुआ कबूल फरमा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसे मौके पर जो दुआएं मांगे उसे हमारे हक़ में कबूल फरमा। जिन जिन शुरू से पना चाहिए उससे हमारी हिफाज़त अता फरमा। आखिर में यूँ कहूँगा, है जान के साथ काम इंसान के लिए, बनती नहीं ज़िंदगी बेकाम के लिए। है जान के साथ काम इंसान के लिए, बनती नहीं ज़िंदगी बेकाम के लिए। जीते हो तो कुछ कीजिए जिंदों की तरह, जैसे वीएस पैंथर कर रहा है। जीते हो तो कुछ कीजिए जिंदों की तरह, मुर्दों की तरह जिए तो क्या खाक जिए। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह। धन्यवाद। यानंतर लागलीच या ठिकाणी हिंदू पद्धतीने विवाह सोहळा संपन्न होणार आहे। आजच्या या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज एक अंध जोडपं पण या ठिकाणी आहे, त्यांचा सुद्धा विवाह सोहळा लावला जाणार आहे। पूनम बागुल आणि जितेंद्र यांचा या ठिकाणी विवाह होणार आहे। पूनम बागुल आणि जितेंद्र म्हस्के हिंदू पद्धतीने विवाह सोहळा आपण सुरुवात करायचा आहे। देवबाप्पांना विनंती आहे, आपण विधीला सुरुवात करायची आहे। नवरीच्या हातामध्ये नारळ द्या, नवरदेवाच्या हातामध्ये नारळ द्या। रे ओम स्वस्तेन इंद्र वृद्धश्रवाः स्वस्तेन पूषा विश्ववेदाः स्वस्तेन सारक्षो अरिष्टनेमिः स्वस्तेनो बृहस्पतिर्दधातु वधूवर्यो शुभं भवतु सावधान शुभतनय वरिष्ठो सर्वकल्याणमूर्त्यो फलशकमलास्तौ शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोधरेण मम हृदयनिवासौ श्रीगणेशन्नमामि वधूवर्यो शुभं भवतु सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरमन्वती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुर नदी ख्याता दया गंडकी वधूवर्यो शुभं भवतु सावधान
वधवर्यो शुभं भवतु सावधान लाभो सन् तति संपदा बहुतुमा लाभो तहे सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग पुल्या फा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीरहीची कथिती कीर्ती करा उज्ज्वल वधवर्यो शुभं भवतु सावधान रामो राज मणे सदा विजयते रामं रमे शौभजे रामेणा विहतानिशाचरजमो रामाय तस्मै नमः वधवर्यो शुभं भवतु सावधान आता सावध सावधान समयो साधा समये पियसे वागवादान करा प्रलाद घटिका संपूर्ण आली असे भावे सद्गुरुजय भदावरा चत्यस्मरा साजरे दो पक्षी कुलदेवता वधवरा सुवाचंद्रेषु सावधान वाचंत्री वाचवा तदेव लग्नम सुदंत देवा ताराबलम चंद्रबलम देवा विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपदे दे मनसा स्मरामी. आधी नवरी मुलीनं नवरदेवाच्या हातामध्ये गळ्यामध्ये हार घालायचा, नंतर नवरदेवाने घालायचा घाला. ओम भोर्व स्वाहा तदेव लग्नम सुदंत देवा ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपदे दे मनसा स्मरामी. सगळ्यांच्या हातातले नारळ काढून घ्या. तदेव लग्नम सुदंत देव ताराबलम चंद्रबलम तदेव बौद्ध विवाह सोहळ्याला प्रारंभ होतो आहे, तेव्हा सर्व वधूवरांनी लवकर बसून घ्यावं. मी त्यांना विनंती करतो की आपण या वधूवरांना त्रिशरण आणि पंचशील प्रदान करावं. हॅलो, हात जोडा सर्वजण, 3 वेळेस प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयं कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयं कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयं कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते. ओकाश आं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकाशां भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकाशां भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते. यमं वदामि तं वदेहि. आं भन्ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयं कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयं कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकाशवन्दामि भन्ते
द्वारतयं कत्तं सभापराधं खमतु मे भन्ते ओकास आं भन्ते तिसरणेनं सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकासां भन्ते तिसरणेनं सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयंपि ओकासां भन्ते तिसरणेनं सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते एमं वदामि तं वदेहि आं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं संपूर्णं आं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा प्रमादेन सम्पादेत आं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि उठून थांबा सर्वांनी. आपल्या आपापलं जो जोडपाय त्यांच्या समोर एकमेकांच्या समोर थांबायचंय. शपथविधी होईल. सर्वांनी मी म्हणेन तसं माझ्या पाठीमागं म्हणावं. तथागत मोठ्यानं आवाज माईकपेक्षा मोठा आला पाहिजे. सर्व वधूवरांनी म्हणायचं, सगळ्यांना ऐकू जावं. तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून विचारांना अनुसरून उपस्थित पूजनीय भिक्खू संघाच्या मंगल साक्षीने मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये जनसमुदायासमोर आम्ही आज एकमेकांचा
धम्मपती पत्नी म्हणून धम्मपती पत्नी म्हणून स्वीकार करीत आहोत, स्वीकार करीत आहोत. हे हे समस्त जनास समस्त जगास जाहीर असावे. जाहीर असावे. धम्माप्रमाणे धम्माप्रमाणे समाज जीवन समाज जीवन व व वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन यांच्या नीतिमूल्यांचे यांच्या नीतिमूल्यांचे आम्ही कधीही कधीही उल्लंघन उल्लंघन करणार नाही करणार नाही अशी आम्ही अशी आम्ही शपथ घेतो. शपथ घेतो. तथागत भगवान बुद्धांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सांगितलेल्या पती पत्नींच्या पती पत्नींच्या 5 कर्तव्यांना 5 कर्तव्यांना अनुसरून अनुसरून आम्ही आमचे जीवन चालवू जीवन चालू अशी आम्ही शपथ घेतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे आम्ही जीवनभर काळजीपूर्वक पालन करू अशी आम्ही शपथ घेतो. जय भीम. जय भीम. यानंतर पूजनीय भिक्खू संघाच्या बुद्धवचनानं हे वधूवर इथे विवाहबद्ध होतील. सर्वप्रथम पहिल्या साधूला वधूनं वराच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे, दुसऱ्या साधूला वरानं वधूच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे आणि तिसऱ्या साधूला उपस्थितांनी आपल्या हातातील पुष्प वधूवरावर टाकून शुभाशीर्वाद द्यायचा आहे. सब पापस करणं कुशल उपसंपदा सचित्त पर्योदपणं एतं बुद्धानुशासनं सभ्भीतियो विभज्जन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव अभिवादनशीलस्य नित्यं बद्धावजायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलन्ति. साधु साधु साधु. मंचावरती या ठिकाणी फोटो सुरू राहील. वधू आणि वरासाठी एक छान गाणं या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही सादर करतोय. सुशील सूर्यवंशी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा भीमपर्व यांच्या वतीने या ठिकाणी हा गायनाचा कार्यक्रम सादर केला जातोय. सगळ्याच वधू आणि वरासाठी हे गाणं या ठिकाणी आपण सादर करत आहोत. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. दादा कीबोर्ड. कीबोर्ड सुरू करना भैया. कीबोर्ड चालू करून बंद कर. उपस्थित सर्व मान्यवरांचे व्हीएस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार.